पाकिस्ताननं जर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर करारा जवाब दिला जाईल. सैन्य दलाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानला भारतीय सैन्य दलानं आता इशाराच दिलेला आहे, जर शस्त्रसंधीचं उल्लंघन करार तर तुम्हाला करारा जवाब दिला जाईल असा इशारा भारतीय लष्करानं दिला. If repeated tonight, subsequently or later. In this regard, I must inform all of you that the Chief of Army Staff has earlier today conducted a security review and has granted full authority to our Army commanders for counter actions in the kinetic domain in case of any violation by Pakistan. तर आणखी एक महत्त्वाची बातमी येते. पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत भारतानं आरपारची भूमिका घेतल्याची माहिती आहे. भारताचं पुढचं पाऊल POK परत घेणं हेच असल्याचं बोललं जाते. पाकिस्तानसोबत फक्त POKवर चर्चा होणार अशी भारताची भूमिका आहे. यामध्ये तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही असंही भारतानं सुनावलंय. महत्त्वाची बातमी येते. पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत भारतानं आरपारची भूमिका घेतल्याची माहिती आहे. भारताचं पुढचं पाऊल POK परत घेणं हेच असल्याचं बोललं जाते. पाकिस्तानसोबत फक्त POKवर चर्चा होणार अशी भारताची भूमिका आहे. यामध्ये तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही असंही भारतानं सुनावलंय. तर दोन्ही देशांची नेमकी भूमिका काय राहणार आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारत आणि पाकिस्तान दरम्यान DGM चर्चा होते. भारत पाकिस्तानमधील सिंधू जलकरार स्थगित राहणार आहे, तर सिंधू जलकरार आणि काश्मीरवर चर्चा होईल अशी अपेक्षा पाकिस्तानला आहे. मात्र भारतानं हा करार स्थगित राहणार असल्याचं सांगितलं. व्यापार सुद्धा बंद राहणार असल्याचं भारत सांगतंय. तर भारतासोबतची चर्चा म्हणजे पुन्हा नवी सुरुवात असेल असा विश्वास, अशी आशा पाकिस्तानला आहे. तर पाकिस्तानसोबत फक्त दहशतवादाच्याच मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचं भारतानं सांगितले. तर या चर्चेत इतर प्रश्न सुद्धा सुटतील अशी आशा पाकिस्तानला वाटते. तर पहलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंधूरनं जोरदार प्रत्युत्तर दिले. तर पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा पुरावा आता भारताकडून जारी करण्यात आलाय. सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं पाकिस्तानचा बुरखा फाडलाय. भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवून दिलेले आहेत. कुठले कुठले एअरबेस उडवले त्याचे पुरावेच भारतानं पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले आहेत. तर युद्ध ही कोणती रोमॅन्टिक गोष्ट नाही ना, ती एखादी बॉलिवूडच्या चित्रपटाची कथा आहे. युद्ध एक गंभीर विषय, मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचं विघटन असं अदृश्य मात्र खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होतं. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली. ते पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते. भाईजान नूर खान बेस में आके गिरा है. War is not romantic. It is not your Bollywood movie. It is very serious business. And war or violence should be the last thing that we should resort to. तर आणखी एक महत्त्वाची बातमी ते. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं IPL स्पर्धा स्थगित केली होती. पण आता शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर IPL मधले उर्वरित सामने 16 किंवा 17 मे पासून खेळवले जाणार आहेत. BCCI कडून लवकरच नव्या तारखांची घोषणा सुद्धा केली जाईल. 16 किंवा 17 मे पासून IPLचे उर्वरित सामने खेळवले जातील. तर आणखी एक महत्त्वाची बातमी ते. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं IPL स्पर्धा स्थगित केली होती. पण आता शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर IPL मधले उर्वरित सामने 16 किंवा 17 मे पासून खेळवले जाणार आहेत. BCCI कडून लवकरच नव्या तारखांची घोषणा सुद्धा केली जाईल. 16 किंवा 17 मे पासून IPLचे उर्वरित सामने खेळवले जातील. भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून, मुळात ट्रम्प कोण आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवला आमचं? हा त्यांचा पापा असेल, या देशाचा पापा नाहीये.
तुम्ही पापा घेत बसा त्यांचा, आम्हाला काय पडलेलं नाही आहे. पण या देशाची बेआबरू झालेली आहे, या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत. 26 महिलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून, ते 6 अतिरेकी कुठे आहेत? 26 महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं, त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही. कुठे आहेत ते 6? भारतीय सेना हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. काय सौदा झाला असा सवाल उपस्थित झालाय. पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते 6 दहशतवादी नक्की कुठे गेले? पेटलेल्या होळीवर ट्रम्प यांचं पाणी, त्यावर सरकार बोंबा मारतंय. ट्रम्प म्हणजे गांधी, मंडेला, मार्टिन ल्युथर किंग नाही, ते व्यापारी आहेत. भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेशी हातमिळवणी केली आहे. काय सौदा झाला असा थेट सवाल उपस्थित केलाय. ट्रम्प यांनी भारताचं सार्वभौमत्व विकत घेतलंय का? कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला असा सवाल सामनातून करण्यात आलेला आहे. देशाला कळायलाच हवं, पीएमने शिमला कराराचं उल्लंघन केलं. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री कुठे दिसत नाहीत. काश्मीर घेण्यासाठी सैन्य पुढे सरकलं तेव्हा सरळ शस्त्रसंधी करण्यात आली. तर ठाकरेंच्या मुखपत्रातून, शिवसेनेच्या मुखपत्रातून हे सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. यानंतर बातम्या बघणार आहोत. वॉर 50. पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं घेतला असून मुरिदके, बहावलपूरसह 9 ठिकाणी हल्ले करून 100हून अधिक दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओंनी दिली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणं हेच ऑपरेशन सिंधूचं ध्येय असल्याचं म्हणालेत. मुदस्सर, हाफिजसह युसुफ या मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचंही ते म्हणालेत. ऑपरेशन सिंदूर चालवून 3 उद्दिष्ट भारतानं साध्य केलीत. लष्करी, राजकीय, मानसिक उद्दिष्ट साध्य केलीत. मिट्टी में मिला देंगे असं मोदी बोलले होते. दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करून पाकिस्तानला सडेतोड जवाब दिलाय. सिंधू जलकरार स्थगित करून राजकीय हेतू साध्य केलाय, तर घुस के मारेंगे म्हणत मानसिक उद्दिष्ट साध्य केले. हवाई क्षेत्र उल्लंघनानंतर सीओएस जनरल उपेंद्र द्विवेदींनी पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतलाय. सीओएस यांनी डीजीएमओंच्या सोबतच्या चर्चेनंतर कराराच्या कोणत्याही उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलंय. याबाबत सैन्याकडून ट्विट करण्यात आलंय. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे, मात्र ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल अशी भूमिका हवाई दलानं मांडली. भारतीय हवाई दलाकडून एक्सवर एक ट्विट करण्यात आलंय. तसंच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ट्विटच्या माध्यमातून करण्यात आलंय. भारतानं पाकिस्तानात घुसून कारवाई केली आहे. प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. दहशतवादी आणि त्यांचे आका आता सीमारेषे पलीकडेही सुरक्षित नाहीत असा इशाराही त्यांनी दिलाय. जैसलमेरमधील शेतात सापडलेलं क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्यात आलंय. सुरक्षा दलानं क्षेपणास्त्र यशस्वीरित्या निष्क्रिय केलेलं आहे. जैसलमेरमधल्या एका शेतात पाकिस्ताननं डागलेलं क्षेपणास्त्र सापडलं. हे क्षेपणास्त्र ताब्यात घेऊन ते उद्ध्वस्त केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा बैठक पुढच्या आठवड्यामध्ये होते. या बैठकीसाठी भारत आपलं पथक पाठवणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले पुरावे भारत सादर करणार आहे. तसंच पाकिस्तानला मिळणारी मदत कमी व्हावी यासाठीही भारत प्रयत्न करेल. युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू झाली. युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती. पाकड्यांचा बोरखा आता फाटलाय. पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात होता अशी कबुली खुद्द पाकिस्ताननंच दिली. तर यापुढेही अशा कारवाया करू असा सूचक इशाराही पाकिस्ताननं भारताला दिलाय. पाकिस्तान हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी औरंगजेब अहमदनं एका पत्रकार परिषदेत ही कबुली दिली. भारत पाकिस्तान युद्धविरामाचं अनेक देशांकडून स्वागत करण्यात आलंय. अमेरिका, युरोप, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त या देशांकडून स्वागत करण्यात आलंय.
जैसलमेरमध्ये बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या आहेत. भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर दुकानं उघडण्यात आलीत. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली. त्यामुळे स्थानिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केली. युद्धविरामानंतर पंजाबमध्ये देखील बाजारपेठा सुरू झाल्यात. जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली. स्थानिक देखील बाजारपेठांमध्ये खरेदी करायला तसंच वातावरण सामान्य व्हायला सुरुवात झाली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले. सर्व नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून 7:30 ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॅकआउट घोषित करण्यात आला होता. प्रत्येकानं त्यांच्या घरातील आणि परिसरातील दिवे बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिलेल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नांदेडच्या मुखेड तालुक्यातील देगलूरमध्ये शहीद जवान सचिन वनजेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं होतं तेव्हा सचिन वनजे शहीद झाले. अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिले. मुंबईभोवती सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबईच्या समुद्रात नौदलानं ताफा तैनात केलाय. पाकिस्ताननं काही कुरापत काढल्यास त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे. मुंबईत 26/11चा हल्ला समुद्रामार्गेच केला होता. त्यामुळे नौदलानं मासेमारी नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी नोंदणी सुरू केली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आल्यानंतर साई संस्थान अलर्ट झाले. तर सद्यस्थितीला भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानं शिर्डी साई संस्थानकडून कडक तपासणी केली जाते. तर आता दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली. धाराशिवच्या तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिरातही भाविकांना पर्स आणि बॅग नेण्यास बंदी घालण्यात आली. देशातील तणावग्रस्त स्थितीमुळे हा निर्णय घेतलाय. या संदर्भात मंदिर परिसरात सूचनांचे बॅनर लावण्यात आलेत. खासदार नरेश म्हस्केंनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं ही धंदे आता सोडून द्यायला पाहिजेत असं म्हस्के म्हणालेत. भारत पाकिस्तान युद्धविरामावेळी ट्रम्पच्या मध्यस्थीवर बोलताना देशाच्या नेतृत्वानं कच खाल्ली असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. भारत पाकिस्तान तणावासंदर्भात आणि दहशतवादावर छत्रपती उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली. दहशतवादी कसे निर्माण झाले, का निर्माण झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पाकिस्तानकडे खायला काही नाही, ते काय करणार असं उदयनराजे म्हणालेत. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी परभणीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीनं रॅलीचं आयोजन केलं होतं. हातात तिरंगा ध्वज आणि जोरदार घोषणाबाजी करत लोक या रॅलीत सहभागी झाले होते. पुण्यातल्या एका अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या तरुणीला सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाद अशा आशयाची पोस्ट शेअर करणं चांगलंच महागात पडलंय. या प्रकरणी तरुणीविरोधात पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे. तसंच न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली. परभणी जिल्ह्यातले जवान आपल्या कर्तव्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. सुट्या रद्द झाल्यामुळे 3 जवान सीमेकडे रवाना झालेत. त्यांना निरोप देण्यासाठी स्टेशनवर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. परळीतल्या नागरिकांकडून ज्योतिर्लिंग वैद्यनाथाला रुद्राभिषेक घालण्यात आला. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैन्याला यश आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी रुद्राभिषेक केला. रुद्राभिषेकानंतर वैद्यनाथाला महाआरती देखील करण्यात आली. पहलगाम घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर भारतीय जवान सुरक्षित राहावेत यासाठी पंढरपूरजवळच्या उपरी इथल्या ग्रामस्थांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरती केली. यात एक ब्रेकिंग न्यूज येते. भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वटणीवर आलाय. पाकिस्तान लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार झालेला नाही. काल रात्री सीमेवर शांतता होती. कुठल्याही अनुचित घटनेची नोंद काल रात्री झालेली नाही.
बातमी आहे राज्यातून पहिल्यांदाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मॅपिंग होणार आहे. तर ही मॅपिंगची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शासनानं दिलेत. दिलेल्या मुदतीनुसार प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिन्याचं वेतन शालार्थ प्रणालीद्वारे दिलं जाणार नाही असा इशाराही देण्यात आलाय. उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता PDF स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर बातमी आहे राज्यातल्या पावसाबाबतची. राज्यात आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुठल्या भागामध्ये येलो अलर्ट दिलाय बघा. यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, विदर्भातल्या या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर बुलढाणा, अमरावती, अकोला, नाशिक, जळगाव, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातले हे जिल्हे, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, मराठवाड्यालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्रामधल्याही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर आता म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कोकण मंडळाकडून 4,000हून अधिक घरांची बंपर लॉटरी काढण्यात येते. जुलैमध्ये या संदर्भात जाहिरात निघेल. यामध्ये म्हाडानं ठाण्यातल्या चितळसरमध्ये उभारलेल्या 1200 घरं तर कल्याणमध्ये खासगी विकासकाकडून 20% अंतर्गत मिळणाऱ्या जवळपास 2500 घरांचा समावेश आहे. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना आपलं नशीब आता आजमावता येईल. कोकण मंडळाची जुलैमध्ये बंपर लॉटरी निघतीये. म्हाडाच्या 4,000 घरांसाठी ही लॉटरी असेल. ठाणे, चितळसर इथे उभारलेल्या 1200 घरांसाठी जाहिरात दिली जाईल. तर कल्याणमध्ये खाजगी विकासकांकडून 20% अंतर्गत 2500 घरं मिळत आहेत. त्या घरांचाही या लॉटरीत समावेश असेल. वाढीव किमतीबाबत मात्र म्हाडा लवकरच माहिती देणार आहे. याबाबतचा लवकरच निर्णय म्हाडाकडून घेतला जाईल. आणखी एक महत्त्वाची बातमी येते. अपघातग्रस्ताला तातडीची मदत करणाऱ्याला आता 25,000चं बक्षीस दिलं जाईल. राज्य सरकारकडून राहवीर योजना राबवण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून अपघातग्रस्तांना तातडीनं मदत करणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाईल. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत, वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात येते. यानंतर राजकीय विश्वातनं महत्त्वाची बातमी येते. राज्यातील सहकार चळवळीवरून नेहमीच एक दुसऱ्याकडे बोट दाखवणारे मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. राज्य सहकारी बँकेनं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावरील परिसंवादात हे दोन्ही नेते आपली सहकाराबाबतची भूमिका मांडतील. या परिसंवादामध्ये केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी होतील. यानंतर आता झटपट 100. सोलापुरात स्पिनका वॉटर कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसलेंनी कॉलर उडवून सर्वांचं लक्ष वेधलं. आयुष्यात प्रत्येकाची एक स्टाईल असते. त्याच पद्धतीने आपण कधी कोणाबद्दल वाईट चिंतलं नाही. त्यामुळे आपली कॉलर टाईट आहे असं म्हणत उदयनराजेंनी कॉलर उडवली. पत्रकार अनिल थत्तेंना न्यायालयानं दणका दिलाय. मंत्री गिरीश महाजनांच्या संदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा थत्तेंवर आरोप आहे. या आक्षेपार्ह व्हिडिओंपैकी 6 व्हिडिओ चॅनलवरून काढून टाकण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. यापुढे महाजनांसंदर्भात व्हिडिओ बनवण्यास आणि विधानं करण्यासही कोर्टानं निर्बंध घातलेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
राणेसाहेब गुणवत्ता पारखी आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राणेंचं भरभरून कौतुक केलंय. राणेंनी सुंदर गोशाळा उभारली. ही गोशाळा नाही तर गो अनुसंधान केंद्र आहे. हे पशु आणि पर्यटन केंद्र असल्याचंही फडणवीस म्हणालेत. सिंधुदुर्गाच्या कणकवलीत गोशाळेच्या उद्घाटनावेळी फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील नारायण राणेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. बाळासाहेबांचा ढाण्या वाघ असा उल्लेख शिंदेंनी केला. राणेसाहेब हे बाळासाहेबांचं अत्यंत जवळचे होते. धाडसानं निर्णय कसे घ्यायचे हे आम्हाला राणेसाहेबांनी शिकवलं असंही ते म्हणालेत. बेस्ट प्रशासनानं बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यामध्ये दुपटीनं वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झालेली दिसली. मात्र उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढलेलं आहे. मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी आहेत. त्यामुळे बेस्टचे नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असं प्रशासनानं म्हटलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. जून महिन्यामध्ये हा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाकडे पश्चिमेकडून जाण्यासाठी नवीन रस्ता जोडण्यात येईल. वेस्टर्न एंट्री इंटरचेंजमुळे हा मार्ग उल्वे किनारी मार्ग इथून विमानतळाकडे ये जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. जळगावात बस सेवा बंद पडल्यानं हाल सोसणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालिकेतर्फे लवकरच PM ई बस सेवा सुरू केली जाईल. त्यासाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे. ई बसचे मार्ग तसंच थांबे पायाभूत सुविधांचा आढावा घेतलाय. या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली विकसित होऊन शहराच्या विकासाला नवा आयाम मिळेल. बहुचर्चित गोखले पूल पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. वाहतूक कोंडीपासून आता अंधेरीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2018ला या पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर 2022ला पूल पाडून नवीन पुलाचं काम सुरू करण्यात आलं. मात्र डिसेंबर 2024ला खुला होणं अपेक्षित असताना बराच उशीर झालाय. अनेक विकास कामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्यानं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली आहे. या छाननीत रत्नागिरीतील 7,753 बहिणी अपात्र ठरल्यात. त्यामुळे सरकारचे तब्बल 1,29,29,500 रुपये वाचणार आहेत. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. पाकिस्तानला लष्करी मदत करणाऱ्या तुर्कस्तानविरोधात भारतात संताप व्यक्त केला जातोय. तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झालीत. दरम्यान इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे.